गुड आफ्टरनून फ्रेंड, आनंद अवताडे फ्रॉम गंधर्व फिनचॅट. जसं की आपण बघितलं की गेल्या 3-4 दिवसामध्ये मार्केटमध्ये खूप मोठा क्रॅश आपल्याला बघायला मिळाला. बिकॉज ऑफ द जिओ पॉलिटिकल टेन्शन, त्याचा US मध्ये जे प्रॉब्लेम चालू आहेत रिसिजनला घेऊन, USचे GDP नंबर जे खराब आले आणि तिकडे जो जॉबचा डेटा USचा खराब आला आहे. आणखीन प्लस जपानमध्ये जे इंटरेस्ट रेट कंटिन्युअसली वाढत आहे. बांगलादेशमध्ये थोडा जिओ पॉलिटिकल टेन्शन चालू आहे. त्याच्यामुळे असं वाटतं आहे की मार्केटमध्ये 1-2 दिवसाचा फॉल अजून आहे. पण ज्या हिशोबाने US मार्केट आणखी जपान मार्केटने रिकव्हरी बॉटमपासून चांगली रिकव्हरी दाखवली आहे आणि आपल्याही मार्केटने बॉटममधून चांगली रिकव्हरी दाखवली आहे, तर मला असं वाटतं की मार्केटमध्ये खूप लवकर एक चांगली रिकव्हरी आपण बघू शकतो. जिकडे एवढं मार्केटमध्ये तुम्हाला खूप चांगले क्वालिटी स्टॉक्स 5-10% आपल्याला इकडे खाली मिळत आहे. जसं की तुम्ही बघाल की डिफेन्सचे पण स्टॉक्स जे आहेत ते पण 8%नी खाली आलेले आहेत आणि रेल्वेचे स्टॉक्स जे आहेत ते 10-12%नी खाली आलेले आहेत. तर ह्या स्टॉक तुम्ही आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता. भरपूर असे स्टॉक्स मी पहिले पण आपल्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत, ते पण तुम्ही ते स्टॉक्स ह्या करेक्शनमध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता. तसं अजून काही मार्केटमध्ये असं काही मोठं पॅनिकची गरज नाही आहे. मार्केट खूप लवकरच रिकवर होणार आहे. फक्त मी एवढंच बोलेन की मार्केटमध्ये जास्त मोठी पोझिशन ओपन ठेवू नका. ओव्हरनाईट जे ऑप्शन फ्युचरमध्ये काम करतात त्यांनी जास्त पोझिशन ठेवायची नाही. आणि मी असं बोलेन की त्यांना तर फ्युचर अँड ऑप्शनपासून थोडंसं लांबच राहायला पाहिजे थोडे दिवस, जोपर्यंत मार्केटमध्ये एक हाय व्हॉलेटिलिटीचे चान्सेस बनलेले आहेत. तर ज्या स्टॉक्सचे रिझल्ट पण खूप चांगले आले ते पण आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता. तर जास्त पॅनिक व्हायची परत गरज नाही आहे. फक्त स्टे काम अँड स्टे कूल. हे मार्केटमध्ये चालतच जातं. हे मार्केटचा नेचर आहे, वर खाली होणारच ते मार्केट. वन वे कधीच मार्केटवर जात नाही. एक अति मार्केटला परत जायचं असेल तर मार्केटला एक रिट्रेसमेंटची खूप गरज असते आणि ते आपल्याला रिट्रेसमेंट आपल्याला इकडे बघायला मिळतं आहे. तर असेच चांगले व्हिडिओसाठी आपला जो खाली नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करा, कमेंट्स करा की तुम्हाला माझ्याकडून कसे व्हिडिओज पाहिजे. मी प्रयत्न करेन की तशी व्हिडिओ एक तुमच्यापर्यंत पोचवायचा आणि जास्तीत जास्तपर्यंत आपल्या मित्रांकडे हे आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून की त्यांना पण आपले व्हिडिओजचा बेनिफिट मिळाला पाहिजे. धन्यवाद.